हा ऋषी आपला भाऊ पाटील खाली राहिलेला आहे. रस्ता कोणाला गावना, सगळे रस्ता शोधत आहेत. त्यात अरे अबे तिथं हे पण आहे, त्याला विचारा ना कुठं रस्ता पुढे माणूस आहे तिथं आहे ना तो बैलाची तिथं. तर रस्ता कुठं आहे? ओके इकडनं सरळ मला घेतल. ओके धन्यवाद. कुठून म्हणते मला खाली यायला येईल तुला घेऊन. ए ऋषा नाटकी करू नकोस काय ते. ऋषा गडगड जायचे खाली. ए तिरक 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 ये रे. मी सांगतो तुला. ए ऋषा त्या दगडावर ये, त्या दगडावर ये. ऋषी पाटील दारू पिलेल्याच्या वर करताय. घ्यालोय फुलाजवळ इथं वरती. हा ये तिथून वर. ए आवाज कमी करा, आवाज सगळीकडे घुमालाय. आवाज घुमाला गेली. होय हा तिथून सरळ आहे आता पुढं कपारीने. आवाज एवढा हळू बोलला तरी आवाज घुमत आहे. ते जे बैल हिंडवत आहे ते मामाने आम्हाला मदत केलेलं वाट फिरवायला, तर मामाला धन्यवाद म्हणून सांगा. ऋषीचा ऋषिकेश पाटील आपले सांगलीचे पैलवान. वा वा ऋषी हा हे काळा काळा दिसतंय तिथून का बाबा? बर बर धन्यवाद. तर बाबाने आपल्याला रस्ता सांगितलेला आहे. असंच या रस्ता ऋषी असा ऋषीने गड सर केलेला आहे. असा हा गड आम्ही सर करत आहोत. ह्या गडावर वेगवेगळे झाड आहेत. ए तू तुम्हाला माझी सेल्फी घ्या की रे.